हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. विदाईचा क्षण असतो. स्वानंदी रडत असते तेव्हा बाबा बोलतात, आमचा आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधणारी माझी लेक जर सासरी चालली तर डोळ्यात पाणी येणारच ना गं. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणत असतात की तू माझी लेक नाही गं, आई होती. बाबा हे खाऊ नका, बाबा ते खाऊ नका, बाबा तुमच्या शरीरात साखर वाढेल, शुगर कंट्रोल करणारी माझ्याजवळ लेक होती गं. माझी शुगर कधी कंट्रोल करावीची मला वाटलीच नाही, कारण की माझी गोड लेक जी माझ्याजवळ होती. तेव्हा स्वानंदी बोलते की बाबा रडू नका, आता बिलकुल रडू नका. बाबा तुमची एक लेक जाते पण दुसरी लेक येते ना घरात. आधिरा आहे, रोहन आहे, सुश आहे, ते घेतील ना तुमची काळजी. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात ते आहेतच गं, पण तू नसणार आहे ना. व आपल्या लेकीचं लग्न व्हावं, तिच्या डोक्यावर अक्षदा पडाव्यात, हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं गं. माझंही होतं. आज तो आनंदाचा क्षण आला आहे तरी का माहिती मला काम डोळ्यात पाणी येतं आहे. आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखं वाढवलेली आपली लेक परक्याची धन करावी, रडायला तर येणारच ना गं. कितीही झालं तरी या क्षणाला सामोरं जावं लागतं. मनाला कितीही आगळ घालण्याचा प्रयत्न केला तरी डोळे मनाला साथ देत नाही. तेव्हा स्वानंदीचे बाप्पा समरकडे जातात आणि बोलतात की समर साहेब हात जोडतात आणि बोलतात की माझ्या लेकीला सांभाळून घ्या. माझा लेक माझा काळजाचा तुकडा आहे. आपल्या काळजाच्या तुकड्याला कुठे घेऊन जाताना किती वेदना होतात ना, ते या क्षणी मी अनुभवतोय. हे लग्न कशा पद्धतीने झालं याची जाणीव मला आहे, पण यात माझ्या मुलीची काही चूक नाही. माझ्या मुलांची खरंच काही चूक नाही. त्यांना समजून घ्या. हे लग्न दोन मनांनी एकत्र येणं असं असतं. तुमचीही मनं एकत्र येऊ द्या. माझी नंदू नावं ठेवायला काही जागा देणार नाही याची खात्री आहे मला, पण तिच्याकडनं काही चूक झालीच तर मोठ्या अंतःकरणानं तिला माफ करा. माझी नंदू एकदम साधी हो. स्वानंदीचे बाबा हात जोडतात तेव्हा आजी बोलतात, अहो असं हात नका जोडू. तुमची मुलगी जरी आम्ही सून म्हणून घरी नेत असलो ना, तरी ही मुलगी आहे ती आमची. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात, आई साहेब तुम्ही एवढं म्हणालात ना, बघ खूप झालं, आता माझी काळजीच मिटली बघा. आता स्वानंदी तिच्या आईकडे जाते. तेव्हा स्वानंदीची आई रडतच असते, ती तिच्याकडे बघतही नसते. तेव्हा स्वानंदी बोलते, आई बाबांची काळजी घेशील, सुशकडे लक्ष दे, आधिरा गोड आहे, तिच्याशी नीट वाग. तेव्हा सुश लगेच रडत स्वानंदीच्या गळ्यात पडते. तेव्हा स्वानंदी बोलते की रडू नकोस, मी आहे ना, आणि याच्यापुढे कुठलीही मोठी गोष्ट करताना घरातल्यांना विचारल्याशिवाय करायची नाही. काळजी नको करू, त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू आपण. आणि हां, नीट राहा आणि काही जरी वाटलं ना तर मला फोन करायचा. तेव्हा स्वानंदी रोहनकडे जाते आणि बोलते नीट राहा हं, आधिरा गोड आहे. आधिराला बोलते की हा जर काही चुकीचं वागला ना, आय एम जस्ट अ कॉल अवे. तेव्हा स्वानंदी बोलते मी लगेच येईल आणि फटके देईल याला. रोहन तिच्या गळ्यात पडतो. तेव्हा ती बोलते की झालं ना लग्न, हेच हवं होतं ना तुला, पाठवलंस ना मला सासरी. तेव्हा रोहन रडायला लागतो आणि बोलतो ताई मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तेव्हा स्वानंदी बोलते की बस कर आता, लहान मुलासारखा रडतोस, लग्न झालं आहे आता. तेव्हा स्वानंदी अंजलीकडे जाते आणि तिला बोलते तू काय रडतेस, मी येणार आहे आश्रमात. तेव्हा ती तिच्या गळ्यात पडते. तेव्हा ती बोलते की मी येणार आहे, काही दिवसांनी मी पुन्हा येणार आहे, माझ्या सगळ्या आजी आजोबांना सांभाळ बरं का. तेव्हा समर तिच्याकडे बघत असतो, मी येणार आहे त्यांना भेटायला. तेवढ्यात मल्लिका बोलते चला. तेवढ्यात मल्लिका सूर चेंज करते, निघूया का. तेव्हा निघायला घेतात सगळे. तेव्हा आदिरा आणि रोहन एका गाडीत बसतात. समर स्वानंदीसाठी दरवाजा ओपन करतो. स्वानंदी गाडीत बसते आणि समर दुसऱ्या साईडने जाऊन ड्रायव्हरच्या शेजारी बसतो. स्वानंदीला ते नोटीस होतो. समर आतमध्ये बसून फेटाही काढून ठेवतो आणि अशा प्रकारे ते गोव्यावरून मुंबईला येतात. इकडे समरच्या घरी आल्यावर अर्पिता बघते तर घर सजवत असतात फुलांनी. तेव्हा ती बोलते की काय चाललं आहे, हे झालं ना त्यांचं लग्न. तेव्हा तिथली मेड बोलते की आजींचा कॉल आला होता, त्यांनी घर सजवून ठेवायला लावले. तेवढ्यात अर्पिता बोलणार, तेवढ्यात मल्लिका बोलते की अर्पिता तिला खुणवते शांत बस आणि आत चल. तेव्हा अर्पिता बोलते की स्वानंदी घरी येते, हे काय सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे का. तेव्हा मल्लिका बोलते आजींना पण काय एवढं. तेव्हा अंशू बोलतो मला तर ती या घरात राहणारे आपल्यासोबत हेच इमॅजिन होत नाही. तेव्हा मल्लिका बोलते फक्त लग्न झालं आहे ना. तेव्हा अर्पिता बोलते की बरोबर आहे मम्मा, स्वानंदीला आपल्या ताब्यात ठेवायचं म्हणजे तिकडे अधीराला ते त्रास देणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की हो, आपण फक्त आपलं काम करायचं. तेव्हा त्या घरातल्या मुली काम करत असतात. तेव्हा ती एकीला बोलते की पूजेचं ताट करायचे, समर सर येतीलच आता. तेवढ्यात मल्लिकाला चीड येत असते, पण मल्लिका बोलते रोहिणी आम्ही आलो आहे ना, आम्ही ना खूप थकून आलो आहे गं, जरा चहा मिळेल आणि माझ्या रूममधून माझ्या गोळ्या पण आणशील. तेव्हा ती बोलते ओ सॉरी मॅम, आणि ती तिकडे जाते. तेव्हा मल्लिका बोलते की अंशू ते मापटं उचल. तेव्हा तो मापटं उचलतो. तेव्हा मल्लिकाला विचारतो आणि काय. तेव्हा मल्लिका बोलते की समजेलच लवकर.
इकडे समरची आणि स्वानंदीची गाडी येते. तेव्हा तिथला मेळ स्वानंदीच्या बॅग घेत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की दादा राहू द्या. तेव्हा समर बोलतो अहो काय करताय तुम्ही, ते त्यांना त्यांचं काम करू द्या, त्यांच्या कामामुळे उगीच ढवळाढवळ करू नका. तेव्हा स्वानंदी बोलते माझं काम मी स्वतः करते. तेव्हा समर बोलतो ते देखील त्यांचं काम स्वतः करतात, त्यांना त्यांचं काम करू द्या. तेव्हा समर पुढे निघतो. तेव्हा आजी बोलते पिंट्या. तेव्हा समर बोलतो सॉरी चल. तेव्हा आजी बोलते अरे मला कशाला घेऊन चाललायस, तिला घेऊन चाल ना, जोडीने जायचं असतं. तेव्हा समर बोलतो त्यांना काय गरज आहे जोडीने यायची, त्यांना ते आधी किती वेळा आले या घरी, त्यांना माहिती आहे घर कुठे. तेव्हा आजी बोलते की अरे नवी नवरी ती जोडीने जायचं असतं. आणि आजी त्याला खुणवते फेटा घाल. तेव्हा तो चिडतो आजी. तेव्हा आजी बोलते घालतो फेटा. तेव्हा समर फेटा घालतो. इकडे रोहनची आई पण माप ठेवते ओलांडण्यासाठी. तेव्हा आदिरा आणि रोहन येतात, बाबाही येतात. बाबा रोहनच्या आईकडे न बघताच आतमध्ये चालले जातात. रोहनही नाक मुरडत असतो, तोही त्याच्या आईकडे नीट बघत नसतो. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की तुम्ही थकला असाल ना, चहा ठेवते तुमच्याबरोबर, यायच्या आधी ना तुमची पूजा करायची, नवी जोडी आहे ना तुम्ही. तेव्हा आदिरा तिच्या होकाराला होकार देत असते, पण रोहन बघतही नसतो. तेव्हा मंदाकिनी आदिराला हळद कुंकू लावते आणि दोघांची दृष्ट काढते आणि आशीर्वाद देते सुखाने संसार करा. तेव्हा मंदाकिनी आदिराला बोलते की माप ओलांडण्याच्या आधी तुझ्याशी काही बोलायचं आहे, जरा येतेस. तेव्हा रोहनला ती गोष्ट खटकते. तेव्हा आदिरा बोलते या शुअर. तेव्हा आदिराला जरा बाहेर घेते मंदाकिनी आणि बोलते की बघितलंच ना रोहनचे बाबा किती चिडलेत माझ्यावर, माझ्याशी बोललेही नाही, न बोलताच आतमध्ये निघून गेले. त्यांना जरा समजव ना, आईंशी बोला म्हणून. घरात एवढे नवी नवरी आली आणि घरात एकमेकांशी बोलत नसले तर कसं वाटेल, कसं दिसेल ते. तू समजवलंस ना ते ऐकतील, तुझंच ऐकतील, दुसरं कोणाचं नाही ऐकणार गं. रोहन ऐकायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा आदिरा बोलते की हो मला समजते, पण आपण थोडं त्यांना टाईम दिला तर. तेव्हा मंदाकिनी बोलते त्यांना काय होणार आहे, किती टाईम द्यायचा. गोव्यामध्ये जे गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल मी सगळ्यांसमोर हातही जोडले, माफी मागली, पाया पडल्या, असं किती अडून धरायचं ना. तेव्हा मंदाकिनी बोलते की त्यांनी बोलावं ना, घरातल्या सगळ्यांशी बोललं तर कसं वाटतं, बोललं नाही तर कसं वाटेल ना, आणि लोक काय म्हणतील ना, तुला जबाबदार धरतील बाळा. नवी नवरी घरात आली आणि तिच्या पायगुळाने कसं झालं. तेव्हा आदिरा विचारात पडते. रोहन सुशला खुणवत असतो की काय बोलणं चालू आहे. तेव्हा सुशही त्याला उत्तर देते की मला नाही समजते. इकडे अंशू मल्लिकाला विचारत असते मापटं लपवण्याने काय होणार आहे. तेव्हा मल्लिका बोलते की अरे नवी नवरी घरात येताना मापटं ओलांडते ना, आणि ते दारात मापटंच नसेल तर कशी येणार आहे. तेवढ्यात अर्पिता येते. मम्मा झालंय काम. तेवढ्यात ती रोहिणी येते. मॅडम सगळे आले बाहेर, इंटरकॉमवर कॉल आला होता आणि मी पूजेचा तबक आणून देऊ. तेव्हा मल्लिका बोलते की हो आण ना. सगळी तयारी झाली आहे ना. तेव्हा ती बोलते हो झाली आहे. तेव्हा ती बोलते हो तयारी तर झाली आणि मी माप ओलांडायचं मापटं पण भरून ठेवलं आहे. तेव्हा मल्लिका बोलते हो अरे वा. तेव्हा मल्लिका बोलते कुठे. तेव्हा ती बोलते हे बघा इथे. तेव्हा तिथे मापटं नसतं. तेव्हा ती बोलते की इथेच होतं. तेव्हा मल्लिका बोलते की अगं तू खरंच ठेवलं होतंस ना की विसरलीस. तेव्हा ती बोलते मॅडम मी शपथ घेऊन सांगते मी इथेच ठेवलं होतं. तेव्हा मल्लिका बोलते अगं मग इथे ठेवलं होतं मग गेलं कुठे. अगं मग उडून गेलं का, आम्ही इथेच होतो ना, आम्हाला तर दिसलं नाही आहे. अगं तू ठेवलंच नाही आहे. तेव्हा ती बोलते नाही मॅडम खरंच मी ठेवलं होतं. तेव्हा मल्लिका बोलते तू ठेवलं तर मग गेलं कुठे, चिडून बोलते. इकडे मंदाकिनी बोलत असते आदिराला तुला कळतंय ना मी काय म्हणते ते समजतंय ना. तेव्हा आदिरा मान डोलवते. तेवढ्यात रोहन बोलतो काय चाललंय आई तुझं. अगं आम्ही प्रवास करून आलो आहे ना, तिला असं बाहेर का उभं ठेवलं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते अरे नाही गृहप्रवेश करायचा ना, मी 4 गोष्टी जरा समजवत होते, ये आदिरा. तेव्हा मंदाकिनी बोलते की माप ओलांड आणि गृहप्रवेश कर. तेवढ्यात सुश बोलते एक मिनिट. तेव्हा रोहन बोलतो आता काय झालं सुश. तेव्हा सुष्मिता बोलते की अरे माप ओलांडायच्या आधी उखाणच घ्यावे लागतील ना. तेव्हा ती तिच्या वडिलांनाही बोलवते. तेव्हा आदिरा बोलते आता परत उखाणं. तेव्हा सुश बोलते नाही घ्यावं लागेल, तू मूव्हीजमध्ये बघितलं नाही आहेस का. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं उखाणा घेतल्यावरच पाऊल पुढे टाकायचं असतं. तेव्हा आदिरा बोलते की हो पण मला आता उखाणे नाही येत, म्हणजे मी लग्नात जे काही घेतले होते आजीने मला जेवढं सांगितले ते मी लग्नात घेतले. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं मग टला जोड नाही मग जुळव काहीतरी घे ना. रोहनचे बाबा बोलतात की अगं काही नाही, उखाणा म्हणजे 2 कवितांचं काव्य असतं ज्यामध्ये तुझ्या नवऱ्याचं नाव आलं पाहिजे, काहीतरी जुळव आणि घे. आदिरा विचारात पडते. इकडे आजी समर आणि स्वानंदी येतात. तेव्हा आजी बोलते की अगं काय झालंय मल्लिका, एवढा आरडाओरड का. तेव्हा मल्लिका बोलते हे बघा आई घरची सून येणार म्हणून तुम्ही मला पुढे पाठवलंस ना तयारी करायला, आणि बघा ना हिने मापटं ठेवलं आणि आता म्हणते की सापडतच नाही म्हणून. तेव्हा ती रोहिणी बोलते समर सर मी स्वतः मापटं ठेवलं होतं इथे. तेव्हा मल्लिका बोलते अच्छा स्वतः ठेवलं होतंस,
मग बहुतेक चालत गेलं असेल स्वतःच्या पायाने. तेव्हा मल्लिका बोलते, कुठे उडत गेलं का, कुठे गेलं आई तुम्हीच सांगा. मापटच जर दारात नसेल तर नवीन सुनेला कसं घरात घेणार आपण. तेव्हा अर्पिता बोलते, ग्रेट, म्हणजे आणखी एक अपशकुन. हे लग्न ठरल्यापासून अपशकुनच होत आहेत ना सारखे. आता तर म्हणे मापटं गायब झालं. हे बघा, एखादी गोष्ट जर घडायची असेल ना तर युनिवर्स आपल्याला काहीतरी साईन देत असतो. तेव्हा आजी बोलते, अगं शांत बसा रे तुम्ही सगळे. रोहिणी तू एक काम कर, साधा तांब्या घे, त्यात तांदूळ भर आणि त्याच्यावर कुंकू आणि स्वस्तिक काढ. अगं अर्थ तोच होतो, काही बिघडत नाही जा. तेव्हा मल्लिका अर्पिता चांगले तोंडावर पडतात. तेव्हा मल्लिका बोलते, नको नको आहे, आता असं काही करू नका ज्याने पुन्हा अशुभ घडेल, नको. तेव्हा मल्लिका बोलते, मला ना आता खरंच खूप भीती वाटायला लागली आता. तेव्हा समर चिडताना बोलतो, काकू बास झालं आता, आणि एवढंच असेल ना मग मला तर वाटतं हा ग्रहप्रवेशच नको. बास कर आता हे सगळं, आणि तेच आजचा एपिसोड संपतो.